मुलांनो, मी आज तुम्हाला आपल्या आकारिक मूल्यमापनाच्या परीक्षेविषयी मार्गदर्शन करणार आहे या व्हिडिओच्या माध्यमाने. पालकांनी सुद्धा याकडे लक्ष द्यायचे. 8वी मॅथ्समध्ये आपल्याला जे पोर्शन आहे त्या पोर्शनविषयी आधी सांगतो. आपला पार्ट फर्स्ट हा पोर्शनला निहित करण्यात आलेला आहे. या पार्टमध्ये जे चॅप्टर्स आहेत ते बघा. रॅशनल आणि इरॅशनल नंबर, पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल, इंडायसेस अँड क्यूब रूट, अल्टिट्यूड्स अँड मेडियन्स ऑफ द ट्रायंगल, एक्सपान्शन फॉर्म्युले, फॅक्टरायझेशन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन, व्हेरिएशन्स आणि क्वाड्रिलॅटरल, कन्स्ट्रक्शन अँड टाईप्स, डिस्काउंट अँड कमिशन. या टाईप्सवर आपल्याला लेखी प्रकारावर आपल्याला परीक्षा ही घेतली जाणार आहे. यामध्ये आपल्याला आकारिक मूल्यमापनाबाबतीत आता थोडी कल्पना मी देत आहे. आकारिक मूल्यमापन, ज्याला आपण फॉर्मेटिव्ह व्हॅल्युएशन असं म्हणतो, हे आपल्याला 8वीच्या मुलांसाठी गणितासाठी आपल्याला 40 गुणांसाठी आहे. 40 गुणांची विभागणी कशी होती ते तुम्हाला थोडक्यात सांगतो, म्हणजे तुम्हाला आकारिक मूल्यमापनाविषयी. आकारिक मूल्यमापन हे कशा पद्धतीने घेतलं जातं हे फक्त 40 गुणांवर आधारित असणार आहे 8वीच्या मुलांसाठी. आणि यामध्ये ज्या ज्या घटकांचा समावेश होतो ते मी आता तुमच्यासमोर सांगत आहे. दैनंदिन निरीक्षण हा एक प्रकार असतो, पण याला गुण नसतात. याच्यामध्ये त्या विद्यार्थ्याच्या विषयी निरीक्षण असतात की तो दररोज काय नेमकी ॲक्टिव्हिटी करतो यावर त्यांचं निरीक्षण करायचं. पहिल्यांदा आपण तोंडी कामासाठी जाऊया. तोंडी काम आपल्याला 8वीसाठी 10 मार्क्स आहेत. यामध्ये आपल्याला विद्यार्थ्यांना आशय किती समजलेला आहे तर यावर प्रश्न विचारले जातील. साधारणपणे काही डेफिनेशन्स विचारले जाणार आहेत. त्या डेफिनेशन्सच्या बाबतीत आपण चर्चा करूया आता, की आपल्याला कोणत्या कोणत्या प्रकरणांमध्ये डेफिनेशन्स आहेत, व्याख्या सांगायच्या आहेत, तर कोणती एक विचारले जाऊ शकते डेफिनेशनमध्ये. तर यावर तुम्हाला 1 मार्काचा एक प्रश्न, एक डेफिनेशन सांगायची. मग जेवढे आपलं पोर्शन आहे त्याच्यातल्या डेफिनेशन्स काढायचे, त्याची तयारी करायची. 2 कॉन्सेप्ट. आपण आता पहिला भाग बघतोय, त्याच्यातला हा दुसरा पॉईंट आहे कॉन्सेप्ट. कॉन्सेप्टचा अर्थ काय होतं की एखादी संकल्पना, म्हणजे उदाहरणार्थ समजा इंडायसेस असेल तर त्याची ती एक संकल्पना आहे. व्हेरिएशन असेल ही एक संकल्पना आहे. त्या संकल्पनेवर आधारित एखादा तुम्हाला की ज्याच्यातून तो मुलगा बोलू शकेल, त्याने बोलायचं आहे, ते सांगता आलं पाहिजे त्याला की याला हे असं म्हणतात, की त्या उदाहरणामध्ये असं केलं तर असं होतं. त्याचं बोलण्याची जी कौशल्य आहे ते याच्यातून पाहिलं जाणार. त्यानंतर जो महत्त्वाचा आहे तो तुम्हाला एखादा फॉर्म्युला विचारला जाईल, ज्याला आपण सूत्र असं म्हणतो, तो तुम्हाला विचारला जाईल. तर जेवढे सूत्र आहेत 1 ते 10 चॅप्टरपर्यंत, तेवढ्या सूत्रांचा तुम्ही निवड करायची, त्यांची लिस्ट बनवायची आणि ती तयार करायची. त्याचं पाठांतर करायचं. कॉन्सेप्टचंही पाठांतर तुम्ही करू शकता. तुम्ही शोधा प्रत्येक याच्यात कोणते कोणते नवीन नवीन कॉन्सेप्ट आहेत ते तुम्ही पाहू शकता. डेफिनेशन्स कोणते आहेत, 8-10 डेफिनेशन्स निघतात जवळजवळ. त्यांचं तुम्ही बाजूला लेखन करून घ्या, सूत्रांचं लेखन करून घ्या, कॉन्सेप्टचे पॉईंट्स काढा, कोणते कोणते कॉन्सेप्टचे. 3 मार्क्स याला विचारले जातात. याच्यातला बी पार्ट आहे तोंडी कामातील सहभाग. या विद्यार्थ्याचा सहभाग किती असतो की इतर जेव्हा चर्चा करतात त्यावेळेस, तर त्याच्यावर सुद्धा त्याला काही विचारलं जाऊ शकतात. उदाहरणार्थ त्याला आम्ही लहान लहान क्रियांविषयी विचारणार, त्या बेरीज, गुणाकार, भागाकार वगैरे ज्या अशा क्रिया असतात त्या क्रियांविषयी त्याला विचारलं जाणार. जे त्याला मागील प्रश्नही त्याच्यामध्ये असू शकतात. त्यानंतर पाढे विचारले जातील. पाढे साधारणपणे एखादा पाढा विचारला जाईल. 1 ते 30च्या दरम्यान पाढे आहेत. त्या पाढ्यांची तयारी त्यांनी करायची. म्हणजे कोणत्याही प्रकारचा पाढा त्याला विचारला जाऊ शकतो, ते त्याने पाढे बोलायचे, पूर्णपणे बोलायचे इंग्रजीमध्ये. नेक्स्ट म्हणजे 1 to 30पर्यंत करायचं आहे. स्क्वेअर अँड क्यूब. स्क्वेअर आणि क्यूब हे दोन्ही सांगणं, हे सुद्धा तुम्हाला इंग्रजीत सांगायचे. तर यांची यादी बनवायची, पाढ्यांची पण यादी बनवायची आणि ती बनवून तुम्ही त्याची तयारी करायची. नेक्स्ट
सी याला या वरच्या टॉपिकला असणारे 3 गुणे प्रत्येकातला एक एक विचारलं जाईल. ठीक आहे. त्यानंतर कामाचं सादरीकरणमध्ये आपल्याला सादरीकरण म्हणजे त्याचं प्रेझेंटेशन काय आहे. एखाद्यावर त्याला गणित दिलं जाईल, ते गणित त्याने करून दाखवायचे आणि त्याने ते व्हिडिओवर मला दाखवायचे की बघा मी या पद्धतीने सोडवलेलं आहे. त्याने आपण स्क्रीन शेअर करतो त्या पद्धतीने ते त्याला करता आलं पाहिजे. एखादा वस्तू आकारवर तर मी सांगेल एखादी वस्तू आहे त्याचं लांबी मोजून दाखवा, आकार मोजून दाखवा, ती त्याने मोजून दाखवायची. एखाद्या याचं क्षेत्रफळ सांगेल, ते क्षेत्रफळ त्याने मोजून दाखवायचं. तर ह्या क्रिया ज्या आहेत यासाठी साधारणपणे त्याला 4 गुण आपल्याला दिले जाणार आहे. तर त्याच्यात त्याला 1-2 प्रश्न त्याला विचारले जाऊ शकतात. आता यामध्ये पुढचा जो टॉपिक आहे तो म्हणजे उपक्रम. तिसरा जो घटक आहे, आता इथे तोंडी काम हे झालेलं आहे. या तोंडी कामानंतर मुलाने एक ॲक्टिव्हिटी करायची, ज्याला पुढच्या टर्मला प्रोजेक्ट असणार, यावेळेस त्याला ॲक्टिव्हिटी असणार. ही ॲक्टिव्हिटी करताना त्याला एक विषय दिला जाईल. तो विषय आता थोड्या वेळात सांगतो. त्याला 5 गुण असतील. त्याने त्यामध्ये त्याचं एक स्वच्छ प्रेझेंटेशन असलं पाहिजे. त्यामध्ये त्याने त्याचं शीर्षक, त्या कॉन्सेप्ट, त्याची आकृती, त्याला योग्य पद्धतीने सजावट, या गोष्टी त्याच्या ह्या उपक्रमात असाव्यात. त्याला 5 गुण आहेत. त्याची PDF तुम्हाला, ती PDF आणि जे आता नंतरचा एक टॉपिक आहे त्याची एक PDF ही तात्काळ मला पाठवायची, म्हणजे मी त्याच्यातून ते पाहू शकेन की या विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने त्याला गुण मिळतील. याचे 5 गुण झाले. आधीचे 10 गुण अधिक हे 5 गुण, तोंडी कामातले 10 गुण, प्रकल्पातील उपक्रमाचे 5 गुण आणि चाचणी जी आत्ताच झाली तुमची तिला तिचे निम्मे गुण घेतले जातील, ते आहेत 10 गुण. की झाले 25 गुण झालेले आहेत. त्यानंतर तुमचा जो स्वाध्याय आहे, जो गृहपाठाची वही आहे, ती गृहपाठाच्या वहीमधले तुमचे जे आपण गृहपाठ घेतले त्यांना 10 गुण सरासरी काढून त्यांच्यात जेवढे मार्क मिळतात त्याची सरासरी काढली जाते. तर साधारण आपण 5 गृहपाठ घेणार आहोत. या 5 गृहपाठांची सरासरी ती त्या पद्धतीने आली पाहिजे. त्याला ते गुण विद्यार्थ्याला दिले जातील. हे 3 टॉपिक समजले. त्यानंतर आता लास्ट राहिला इतर साधने. इतर साधनेमध्ये तुम्हाला एक परीक्षा घेतली जाईल. त्याचा आता मी प्लॅनिंग देतो आणि ते प्लॅनिंग बघून त्यामध्ये तुम्हाला भौमितिक आकार ओळखायचे, त्याची नावं सांगायची. 2 आकार दिले जातील. अंतर वेळेवरचं गणित असेल एखादं, किंवा काहीतरी लॉजिकली गणित असेल, एखादी मूलभूत क्रिया, बेसिक क्रिया ज्या असतात त्याच्यावर. याला 5 गुण असणार आहेत. 5 गुण असतील. स्वाध्यायाला 10 गुण, चाचणीला 10 गुण, उपक्रमाला 5 गुण. या पद्धतीने त्याला एकूण आपण दिले जाणार आहेत 40 गुणांचं आणि 50 मार्काचा संकलित याचा पेपर होणार आहे. आता हे 40 गुण संपले. इथे 40 गुण आणि हे 50 गुणांचा पेपर कसा होईल त्याच्यावर चर्चा करूया. संकलित मूल्यमापन 8वीच्या मॅथ्सचं व्यवसाय तुमचे झालेल्या पोर्शनवर पूर्णपणे लिहून असावेत. ज्यांचे व्यवसाय आता प्रेझेंट हातात नसतील किंवा घेतले नसतील त्यांनी त्यांच्या वहीचे लेखन हे दाखवायचे. त्याला 10 गुण असणार आहेत. हे लेखी पेपर ज्या दिवशी असेल त्या दिवशी. पर्यायी प्रश्न, एक गुगल लिंक पाठवली जाईल. ही गुगल लिंक ही विशिष्ट निर्धारित वेळेपर्यंत तुमच्यापर्यंत असणार आहे. त्यानंतर ती ॲटोमॅटिकली बंद होणार. ती असं नाही की दिवसभर आपल्याला भरता येईल. तिला एक वेळ दिला जाईल तुम्हाला. त्यामध्ये फक्त 1-1 गुणांचे ऑप्शनल प्रश्न असणार आहेत. जसं एखादं गणित पण सोडवावं लागेल तर त्यासाठी तसं त्याला कालावधी दिला जाईल आणि त्यानुसार त्या मुलांनी ते जलद गतीने सोडवायचं आहे. ती लिंक अन्यथा ड्रॉपआउट होणार आणि मग तुम्हाला जर अर्धवट सबमिशन केलं तर त्याचे मार्क तुम्हाला घेतले जाणार नाहीत. ती लिंक स्वीकारणार नाही. त्यामुळे तुमच्याकडे मोबाईल हा वेळेवर असणं आवश्यक आहे, ज्या दिवशी निर्धारित केलेलं आहे त्या दिवशी. कारण तुम्हाला आत्ताच टाईम टेबल दिलेलं असेल, त्या टाईम टेबलमध्ये हे बघा. त्यानंतर लेखी असणार आहे हा 25 मार्कांचा. 25 मार्काचा एक पेपर असणार आहे. यामध्ये तुम्हाला 2, 3 आणि 4
साधारणपणे अशा गुणांचे प्रश्न तुम्हाला दिले जातील. 1 मार्काचा यामध्ये नसणार, याच्यात रिकाम्या जागा जोड्याला असं काहीच नसणार. हा लेखी पेपर हा स्वतंत्रपणे त्या पद्धतीचा असणार आहे, ज्यामध्ये गणितं सोडवा, आकृत्या काढा, रचना करून दाखवा, असे 2-3 मार्कांचे 4 मार्कांचे प्रश्नांचा समावेश असणार आहे. तर याची तुम्ही तयारी करण्यासाठी तुमचा गणिताचा सराव आवश्यक आहे. गणिताची प्रॅक्टिस जेवढी कराल तुम्हाला तेवढं ते सहज आणि सोपं जाईल. तर याचंही नियोजन तुम्हाला असणार आहे, ते करावं लागणार. आता ॲक्टिव्हिटी कोणाला कोणत्या क्रमाची असेल त्याचं मी प्लॅनिंग देतो. 8वी अ आणि 8वी ब दोघांसाठी दिलेला आहे. पहिला उपक्रम असणार आहे फर्स्ट, तो या क्रमांकांसाठी आहे, टू स्टडी द प्रॉपर्टीज ऑफ पॅरलल लाईन. पहिला आहे टू स्टडीज द प्रॉपर्टीज ऑफ पॅरलल लाईन. पॅरलल लाईनच्या चॅप्टरमधील काही प्रॉपर्टीज आहेत, त्या प्रॉपर्टीज, त्यांच्यापासून तयार होणारे कोन, अँगल्स याविषयी एक उदाहरण, 1-2 उदाहरण त्या पानावर असणं, पाठपोट ते लिहिता आलं पाहिजे. एक A4 साईजचा किंवा त्याच्याहून तो आपण जो याच्यात ॲक्टिव्हिटीचा पेपर असतो त्यावर लिहायचा. रोल नंबर 1, 6, 11, 16, 21 आणि 26, 31. अ आणि ब मधील 1, 6, 11, 16, 21, 26, 31 यांना हा उपक्रम यांनी लिहायचा आहे. उपक्रम नंबर 2, टू स्टडी द प्रॉपर्टीज ऑफ इंडायसेस अँड क्यूब रूट. तुम्हाला इंडायसेस आणि क्यूब रूट या चॅप्टरवर लिहायचं आहे. त्याचे रूल्स, त्याच्यावर असणारे, त्या रूल्सवर आधारित असणारे एक्झाम्पल्स, त्यानंतर रॅशनल नंबर्सच्या बाबतीतले रूट्स अँड क्यूब रूट्स, त्यावर तुम्हाला 1-1, 2-2 गणितं त्याच्यात लिहायची आहेत. नुसतं केवळ काहीतरी लिहिल्याने नाही होणार, त्याचे एक्झाम्पल्स तुम्हाला तयार करावे लागतील. 2 नंबर, 2 नंबर्स, 7, 12, 17, 22, 27, 32. 2, 7, 12, 17, 27, 22 आणि 27 आणि 32 यांना दुसरा उपक्रम आलेला आहे. लक्षात घ्या, हा दुसरा उपक्रम या विद्यार्थ्यांना. त्यानंतर उपक्रम नंबर आपण 3 मध्ये, टू स्टडी द अल्टिट्यूड्स अँड मेडियन्स ऑफ द ट्रायंगल. तिसरा उपक्रम हा ॲक्टिव्हिटी रोल नंबर 3ने लिहायचा आहे, रोल नंबर 8ने लिहायचा आहे, 13ने, 18, 23, 28. अ मधील, इकडे ब मधले 3, 8, 13, 18, 23, 28 आणि 33 यांनी लिहायचं आहे. कोणता? तिसरा. या विद्यार्थ्यांनी तिसऱ्या क्रमांकाचा उपक्रम हा लिहायचा आहे. त्यानंतर चौथा उपक्रम ॲक्टिव्हिटी, टू स्टडी द क्वाड्रिलॅटरल कन्स्ट्रक्शन्स. टू स्टडी द क्वाड्रिलॅटरल कन्स्ट्रक्शन. यामध्ये तुम्हालाही काही 2 रचना करायच्या आहेत, कोणत्याही 2 क्वाड्रिलॅटरलच्या रचनांविषयी आणि एखाद्या चौकोनाच्या प्रकाराविषयी माहिती लिहायची. तर जी रचना आपण पाहिली तशा प्रकारचं, तर कोणत्याही 2 रचनांवर तुम्हाला लिहायचं आहे. 4, 9, 14, 19, 24, 29. 4, 9, 14, 19, 24, 29. हे 8वीचे अ आणि ब चे विद्यार्थी. त्यांनी किती लिहायचं आहे? त्यांनी 4थ्या नंबरचा क्वाड्रिलॅटरल कन्स्ट्रक्शन पहिल्या दोन कन्स्ट्रक्शन्स ह्या याच्यातून करायच्या आहेत. त्यावर आपण उदाहरणं पण घेऊ शकतात. नेक्स्ट, टू स्टडी द एक्सपान्शन फॉर्म्युली. याच्यामध्ये काय करायचं आहे? एक्सपान्शन फॉर्म्युलीचा जो आहे त्याचे सूत्र, किमान 3 सूत्रांवर, 3 ते 4 सूत्रांवर तुमचे 2-2 उदाहरणं असावीत अशी अपेक्षा आहे. 5, 10, 15, 20, 25, 30. 5, 10, 15, 20, 25, 30 अ आणि ब चे विद्यार्थ्यांना आपण दिलेलं आहे. तर या पद्धतीने हे उपक्रम करायचे. सोमवारी 19 आणि 20 हे 2 दिवस आपल्याला हे उपक्रमांचे कामं करायची आहेत गणितासाठी.
अ आणि ब या दोन्ही यांच्यामध्ये आपल्याला हे उपक्रम आपल्याला करायचे. त्यानंतर एक प्रॅक्टिकलची परीक्षा द्यायची, त्याच्याविषयी आता थोडक्यात सांगूया. आता आपल्याला मॅथ प्रॅक्टिकल 5 गुणांचं जे आहे त्याचे बॅचेसचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे, ए डिव्हिजन आणि बी डिव्हिजनच्या मुलांची एक ए बॅच केलेली आहे, बी बॅच केलेली आहे, सी बॅच केलेली आहे, डी बॅच केलेली आणि ई बॅच केलेली. या बॅच वाईज त्यांनी जे प्रश्न आहेत त्यांना दिलेले आहेत. एचे जे आहेत ते विद्यार्थी आहेत 1, 6, 16, 6, 11, रोल नंबर 11, रोल नंबर 16, रोल नंबर 21, रोल नंबर 26, 31 यांना ए गटाचे ए बॅचसाठी ए गटातील प्रश्न विचारले जातात. बीमध्ये 2 क्रमांक नंबर 7, 12, 17, 22, 27, 32. सी बॅचमध्ये 3 नंबर आहे, 8 नंबर, 13 नंबर, 18, 23, 28, 33, 4, 9, 14, 19, 24, 29, 34, 5, 10, 15, 20, 25 आणि 30. तर यांचं हे प्रॅक्टिकल हे सोडून यांना 5 प्रश्न दिले जातील. या प्रश्नांमध्ये आपल्याला एक विशिष्ट प्रकारचं कामकाज दिलं जाईल. याचे मी प्रत्येक बॅचला प्रश्नांचं मी PDF ग्रुपवर टाकेल. मंगळवारी आपण ते करूया, सोमवार किंवा मंगळवारी ती PDF टाकेल, तर त्याची आधी सूचना दिली जाईल आणि त्या PDFनुसार तुम्ही ते सोडवायचे प्रत्येकाने, ए बॅचचं, बी बॅचचं, सी बॅचचं, आणि त्यांनी माझ्या पर्सनलवर ती पाठवायची. अशा रीतीने संपूर्ण फॉर्मेटिव्हची तयारी सगळ्यांनी करायची आहे आणि वेळेत उपस्थित राहायचं. धन्यवाद.